नमस्कार दर्शकांनो, एसी न्यूजची टीम आज येऊन पोचलेली आहे सतलोक आश्रम ढवळपुरी, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र. या ठिकाणी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचा 39वा बौद्ध दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि त्याचाच एक हिस्सा म्हणून या ठिकाणी हुंडा विरहित विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहेत. आपण बघू शकतात की या ठिकाणी हे जोडपं या ठिकाणी बसलेलं आहे आणि ह्या जोडप्याचा या ठिकाणी थोड्याच वेळात हुंडा विरहित विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. हे एक आंतरजातीय विवाह आहे. आपण बघू शकतात की या ठिकाणी या सोहळ्यासाठी किती मोठ्या प्रमाणात जी आहे संगत या ठिकाणी आलेली आहेत. श्रद्धाळूंची या ठिकाणी गर्दी झालेली आहे. हा सोहळा त्यांच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी या ठिकाणी ते आतुर झालेले आहेत. आपल्याला बघायला मिळतं आहे की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी ह्या विवाह सोहळ्याचा साक्षीदार बनण्यासाठी या ठिकाणी संगत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेली आहेत. दर्शकांनो, या ठिकाणी आपण बघू शकतात की या विवाह सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे आणि गुरुवाणीमध्ये 17 मिनिटाची गुरुवाणी आहे. असुर निकंदन रमेणी या वाणीला आता सुरुवात झालेली आहे आणि या विवाह सोहळ्याला सुद्धा या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतात की किती साध्या आणि सोप्या पद्धतीने हा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला बघावयास मिळत आहे. दर्शकांनो, आता आपण बघू शकतात की एकमेकांना ते रक्षासूत्र बांधत आहेत आणि या रक्षासूत्र बांधण्याच्या माध्यमातून या ठिकाणी ते एकमेकांना जणू एक वचन देत आहेत की ह्या पुढचा जो प्रवास आहे हा आपण एकमेकाबरोबर भक्तिभावाने आणि प्रेमाने आपण या ठिकाणी पूर्णपणे व्यतीत करू आणि संत रामपालजी महाराजांच्या शिकवणीमध्येच आपण आपलं जीवन व्यतीत करू. दर्शकांनो, आपण बघितलं या ठिकाणी किती साध्या आणि सोप्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. जे वर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात लग्नाबद्दल त्यांच्या काय अपेक्षा होत्या आणि या ठिकाणी जो विवाह सोहळा झाला त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? राहुल दास वाघमारे. सर आपण कुठून आलात? सर आम्ही दर्यापूरून आलो, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. सर मला विचारायचं की आपलं शिक्षण काय आहे? शिक्षण सर माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, BA. सर मला हे विचारायचं आहे की या ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये आज आपला विवाह संपन्न झाला, तर या विवाहाबद्दल आपल्याला काय सांगायचं आहे? विवाहाबद्दल काहीच सांगणार सर, एकदम शांततेने पार पडला विवाह आणि मेन म्हणजे दहेज मुक्त विवाह झाला. 1 रुपया घेतला नाही, 1 रुपया दिला नाही आणि साधा सिंपल विवाह झाला. फटाके नाही फोडले, बँड नाही सांगितला, गोळा नाही, एकदम साधा सिंपल प्रकारचा विवाह झाला. सर मला विचारायचं की जर महाराष्ट्र म्हटला आणि त्यात लग्न सोहळा म्हटला तर बराचसा धामधूम असतो, DJ असतो, बँडबाजा असतो, फटाके फोडतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात. जसं हळदीचा असतो, संगीताचा असतो आणि बरेचसे कार्यक्रम असतात. तर हे कार्यक्रम आपण या ठिकाणी पार नाही पाडले तर त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काही खंत आहे का? नाही सर, काहीच खंत नाही आहे. आम्हाला साधं सिंपलच करायचं होतं. परमात्माच्या दयानं, संत रामपालजी महाराजच्या दयानंच करायचं होतं. त्यांचं म्हणणं होतं की दहेज मुक्त भारत झाला पाहिजे पूर्ण. धन्यवाद. दर्शकांनो, या ठिकाणी जे वधू आहेत त्यांच्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. ताई नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव माधुरी विश्वास कोळी. ताई मला विचारायचं की या ठिकाणी आपले जो बहिणीचा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर त्याच्याबद्दल आपलं मत काय आहे? माझं मत असं आहे की अशा प्रकारे विवाह केले जावावेत, कारण इथं आल्यानंतर मी पाहिलं की दहेजमुक्त विवाह झालेला आहे. म्हणजे आमच्या जगतमध्ये दहेज देऊन विवाह केला जातो. म्हणजे प्रत्येकजण आपल्या आईवडील आपापल्या परीनं आपल्या मुलीला त्यांच्या परीनं ते देत असतात, पण त्यांच्यावर कर्जाचं एक कर्ज लोन राहतं. पण इथं आल्यानंतर मला बरं वाटलं की दहेजमुक्त आहे ते. इथलं वातावरण पाहिल्यानंतर मला खूप आनंद झाला. ह्या म्हणजे मुलीचे आईवडील आहेत ते खूप आनंदी होते की त्यांना असं काही खर्च करावा लागला नाही आणि मुलगी सुखी आहे आणि मुलगाही सुखी आहे. छान वाटलं. आणि तसंच मलाही असं वाटतं की माझ्याही मुलीचा विवाह असाच व्हावा, कारण असा दहेजमुक्त विवाह झाल्यामुळे सगळीच आनंदी होती. धन्यवाद ताई. धन्यवाद. तर दर्शकांनो, जो हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्यांचे जो वर पक्ष आहे त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की लग्नाबद्दल त्यांचे विचार कसे होते. सर नमस्कार. नमस्कार. सर या ठिकाणी जो लग्न सोहळा संपन्न झाला तो आपल्याला कसा वाटला? ह्या सोहळ्यात असा परमात्मा दयाने की दहेज मुक्ती सोहळा आहे. त्याला जगत लोकांमध्ये लग्न म्हणतात आणि परमात्मा दरबारात रमिणी म्हटल्या जाते. दहेज मुक्तीमध्ये 1 पैशाचा व्यवहार नाही, घेणे नाही, देणे नाही. आणि परमात्मा म्हणजे संत रामपालजी महाराज यांनी
भारत देशात अशी एक मोहीम केलेली आहे की दहेजमुक्ती एक पैसा न घेता गोरगरिबाच्या मुला मुलीचे हे रमिनी पद्धतीने विवाह पार पडले पाहिजेत असं संत रामपालजी महाराजचा उद्देश आहे आणि हे रमिनी अशी पार पडले. आणि हा सोहळा संत रामपालजी महाराजचा बोध दिवस आहे. या बोध दिवसावर ह्या परमात्माच्या दरबारात दोन्ही जीवात्म्याचं इथं मिलन झालेलं आहे आणि सोहळा पार पडला आणि सर्व योग्यशीर झाले. सर मला विचारायचं आहे की जर समाजामध्ये जर बघितलं तर अशी एक धारणा आहे की आपल्या मुलाचं लग्न हे एकदम थाटामाटात झालं पाहिजे, मोठा डीजे आला पाहिजे, हळदीचा कार्यक्रम झाला पाहिजे, वराडाला जेवण दिलं पाहिजे. हा सगळा एक समाजामध्ये एक रूढी परंपरा चाललेली आहे. तर त्याच्या विरुद्ध जाऊन आपण या ठिकाणी अतिशय साध्या पद्धतीने आपल्या मुलांचा लग्न सोहळा या ठिकाणी पार पडला. तर समाजासाठी आपण आपल्या या उपक्रमातून काय संदेश द्याल? संदेश असा आहे भगतजी की हे आडंबर जे आहे समाजात हे कृती फैलून राहिलेली आहे. गोर गरिबाचं यावेळेस कसं आहे की परिस्थिती नाही आहे. आडंबर करणे, डीजे, बँड, बाजा, अजून नाना प्रकारचे त्याच्यात काहीतरी सहभाग करून कार्यक्रम करतात. आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे परमात्मानं हे असा एक सोहळा राबवला, एक मोहीम राबवली. या पद्धतीने जर सर्व या भारतवासी या विश्वातल्या लोकांनी जर अशाच रमिणी पद्धतीने जर हे सोहळा पार करून घेतला तरी माझ्या हिशोबाने योग्यशीरच आहे. धन्यवाद सर. सच आहे. दर्शकांना आपण बघितलं की हे होते विचार वर पक्षाचे आणि संत रामपालजी महाराजांचे हे सगळे अनुयायी आहेत आणि सगळ्या अनुयायांना संत रामपालजी महाराजांनी जी शिकवण दिली अतिशय उच्च दर्जाची शिकवण आहे आणि समाजामध्ये एक प्रकारे शांतता प्रस्थापित करण्याचं काम आज संत रामपालजी महाराज करत आहेत. कारण हुंडा म्हटला आणि लग्न सोहळा म्हटला तर आज अंगावर काटा येतो, शहारा येतो. आपण बरेचसे वृत्तपत्र बघितले, बरेचसे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बघितले, न्यूज बघितले. कुठे ना कुठे हुंडाबळीचं कारण आणि हुंडाबळीची जी पीडा आपल्याला बघाव्यास मिळते. परंतु संत रामपालजी महाराज आज समाजामध्ये असं एक उदाहरण या ठिकाणी निर्माण करत आहेत. समाजाला एक अशी शिकवण देत आहेत की त्या शिकवणीमुळे आज समाज सुधारणेच्या वाटेवर चालायला लागलेला आहे. आणि हे उदाहरण या ठिकाणी आज सतलोक आश्रम ढवळपुरी जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र या आश्रमामध्ये संत रामपालजी महाराजांनी करून घेतलं. हे अतिशय मोठी बाब आहे आणि सांगायला आवडेल की असं उदाहरण आज समाजामध्ये प्रत्येकाने केलं पाहिजे आणि यातूनच समाजाचा उद्धार होऊ शकतो असं सांगायला काही एक हरकत नाही.